नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मनुष्य हा इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि उद्दिष्ट यांचं एक सुंदर मिश्रण आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी इच्छा असतेच. कुणाला यश हवं असतं, कुणाला प्रेम, कुणाला समाधान, तर कुणाला केवळ शांत झोप. या इच्छा काही वेळा लहान असतात, तर काही वेळा त्या संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणे इतक्या मोठ्या असतात. पण प्रत्येकाच्या मनात एक मोठा प्रश्न कायम असतो, या इच्छा पूर्ण कशा होतील? या प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी यांच्या शिकवणीत दिलं आहे. त्यांच्या वचनांमध्ये कृपाशक्तीत आणि कृतीत ही अशी अनेक सूत्र आहेत, ज्यांचा अवलंब केल्यास मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण हे मार्ग फक्त वरवर केल्याने उपयोग होत नाही, तर ते मनापासून आणि अंतःकरणापासून आणि श्रद्धेने पाळायला लागतात. स्वामी समर्थ म्हणतात, इच्छा ही जर मनातून असेल, स्वार्थरहित असेल आणि ईश्वराला प्रिय असेल, तर ती पूर्ण होण्यासाठी संपूर्ण विश्व एकत्र काम करतं. इथे महत्त्वाचं आहे स्वार्थरहित इच्छा. आपली इच्छा जर केवळ लोभ, मोह किंवा इतरांचा अपकार करण्यासाठी असेल, तर ती इच्छा स्वामींच्या दृष्टीने अधोगामी आहे. कारण त्या इच्छेमध्ये आत्मिक विकास नाही, भक्ती नाही किंवा सद्गुणांचा आधार नाही. म्हणून सर्वप्रथम आपली इच्छा ही का आहे, कशासाठी आहे आणि तिच्या मागचा हेतू काय आहे, हे स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. स्वामी समर्थ सांगतात, शुद्ध इच्छा ही संकल्प शक्तीच्या जोरावर पूर्ण होते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना मनोभावे सांगतात, इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ती हा सर्वोच्च मार्ग आहे. पण ही भक्ती म्हणजे केवळ मंत्र, पूजा किंवा जप नाही, ती एक जीवन पद्धती असावी. तुम्ही देवाच्या कार्यात, समाजसेवेत, साधनेत आणि नम्रतेत स्वतःला गुंतवता, तेव्हा संपूर्ण अस्तित्व त्या इच्छेकडे तयार होतं. स्वामी समर्थ एक गोष्ट नेहमी सांगतात, तू एक पाऊल माझ्यासाठी टाक, मी 100 पावले तुझ्यासाठी टाकेन. म्हणजेच काय तर, इच्छा पूर्ण व्हायच्या आधी त्यासाठी आध्यात्मिक प्रयत्न हवेत. स्वामी समर्थांच्या चरणी बसून मनाने जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आत्मसमर्पण करतो, तेव्हाच त्या इच्छेच्या पूर्णतेसाठी आपण ऊर्जा सकारात्मक मार्गावर जाते. स्वामी समर्थांनी मनोकामना पूर्तीसाठी नामस्मरण, दत्तजप आणि सेवा या 3 गोष्टी अत्यावश्यक मानल्या आहेत. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ उच्चारण्यासाठी नव्हे, तर तो अनुभवण्यासाठी आहे. सतत नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते, संकल्पना शक्ती वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात. ही सकारात्मक मानसिकता इच्छा पूर्णतेच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त बाह्यकृती नाही, तर अंतर्गत सामर्थ्य हवं असतं आणि ते सामर्थ्य नामस्मरण, जप, साधना यामधून मिळतं. दत्त जप करताना ओम श्री गुरुदत्ताय नमः हा जप नियमितरित्या केल्यास मन स्थिर होतं. स्वामी समर्थ ही श्री दत्तात्रेयांचे अंश आहेत, त्यामुळे त्यांचं स्मरण केल्यास आपोआप दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभतो. इच्छा पूर्ण करायची असेल तर हे जप नियमित निष्ठेने आणि पूर्ण विश्वासाने करावे लागतात. स्वामी समर्थ यामागील विज्ञान स्पष्ट करतात, ज्याचं मन एकवटलेलं असतं त्याची श्रद्धा अढळ असते आणि त्याचं जीवन साधनेमध्ये एकरूप झालेलं असतं. त्याच्या इच्छेला आकाश पल्लवी क्षमतेचा हातभार लागतो. याशिवाय सेवा हा देखील एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे. स्वामी समर्थांनी अनेकदा भक्तांना सांगितले आहे, देवाची सेवा हीच देवपूजा आहे. गरजूंना मदत करणं, वृद्धांची सेवा करणं, अपंगांना आधार देणं हे देखील तुमच्या इच्छा पूर्ण होण्याच्या प्रवासातील पुण्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसशील तर तुझे डोळे आनंदाश्रूंनी ओले होतील. म्हणजेच जेव्हा आपण निष्काम कर्म करतो, तेव्हा विश्व आपल्या इच्छेसाठी काम करायला सुरुवात करतं. इच्छा पूर्ण करण्यासाठी धैर्य, संयम आणि सातत्य हे गुण अनिवार्य आहेत. स्वामी समर्थांचं एक प्रसिद्ध वचन आहे, सांभाळून स्थिर राहा, घाई करू नको. आपण अनेक वेळा इच्छा पूर्ण होण्याआधीच हताश होतो, आशा सोडतो. पण स्वामींचं मार्गदर्शन असं सांगतं, प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते. तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिलात, श्रद्धा ठेवलीत आणि मनोभावी परमेश्वराचा ध्यास घेतला, तर इच्छा पूर्ण होणं अटळ आहे. पण त्या प्रक्रियेत धैर्य ठेवलं पाहिजे. अनेक वेळा देरी होते, पण ती देरी म्हणजे शिक्षणाचा काळ असतो. स्वामी समर्थ त्याला परीक्षेचा कालखंड म्हणतात. तो पास झाला की इच्छा फळाला येते. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत, पण त्याआधी त्या भक्तांनी त्यांचं मन, कर्म आणि भाव शुद्ध केलं आहे. त्यांच्यापाशी बसले, त्यांची सेवा केली, त्यांचा ध्यास घेतला. त्यामुळे तुम्हीही जर मनापासून एखादी इच्छा बाळगत असाल, तर ती इच्छा फक्त बोलण्यात किंवा विचारात ठेवू नये, तर ती कृतीत आणणं देखील महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर स्वामींचं नामस्मरण घ्या.
त्यांच्या चरणी समर्पण करा, त्यांचं ध्यान करा आणि रोज काहीतरी सेवाभावी कर्म करा. ही प्रक्रिया दररोज करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1 दिवस 2 दिवस करून उपयोग होत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जीवन बदलायला हवं असेल तर कृतीत सातत्य असायला हवं. स्वामी समर्थांच्या दृष्टीने इच्छापूर्णतेचा मार्ग केवळ साधना नव्हे तर विश्वास, विनय आणि व्रत यांचा संगम आहे. विश्वास म्हणजे देवावर आणि स्वतःवर असलेली न कधी डगमगणारी श्रद्धा. विनय म्हणजे नम्रता, कारण गर्वाने इच्छा अडतात पण नम्रतेने त्या पूर्ण होतात. आणि व्रत म्हणजे एक नित्यशुद्ध आचरण, नित्य साधना आणि संयमित जीवन पद्धती. हे तिन्ही अंगीकारल्याशिवाय केवळ प्रार्थना करून इच्छा पूर्ण होतात असं स्वामी समर्थ मानत नाहीत. तर मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वच्छ मन, स्वच्छ वाणी आणि स्वच्छ कृती अत्यावश्यक आहे. जर आपण इतरांबद्दल वाईट विचार करत असू, द्वेष बाळगत असू, अपशब्द वापरत असू किंवा वाईट कर्म करत असू तर त्या नकारात्मक शक्ती आपल्याच इच्छांच्या विरोधात कार्य करतात. म्हणून स्वामी समर्थ नेहमी सांगतात, सद्विचार, सद्वर्तन आणि साधना ही त्रिसूत्री पाळा म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण होतील. स्वामी समर्थांचा भक्त असणं म्हणजे केवळ त्यांच्या नावाचा जप करणं नव्हे तर त्यांच्या शिकवणीनुसार स्वतःचं जीवन रूपांतर करणं. जर मनापासून वाटत असेल की माझ्या आयुष्यात हे घडावं तर त्या इच्छेसाठी तुम्ही काय देणार आहात हे स्वतःला विचारा. स्वामी समर्थ म्हणतात, तू मागतोस पण देतोस का? तुम्ही श्रद्धा देता का? सेवा देता का? मनशुद्धता राखता का? ज्या क्षणी या सगळ्या गोष्टींचं उत्तर हो असतं त्या क्षणी तुमचं संपूर्ण अस्तित्व या इच्छेसाठी तयार झालेलं असतं. शेवटी काय तर स्वामी समर्थ अत्यंत गूढ पण खरं वाक्य सांगतात, इच्छा पूर्ण करायला मला वेळ लागत नाही पण मी पाहतो की तू त्यासाठी किती तयार आहेस. म्हणजेच सर्वात मोठं उत्तर हे आपल्याला आंतरिक तयारीमध्ये आहे. म्हणून ज्यांना मनातील इच्छा पूर्ण करायच्या असतील तर स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा, साधना करा, सेवा करा, संयम ठेवा आणि आपल्या जीवनाचं प्रत्येक पाऊल सच्चाई, विनय आणि भक्तीच्या दिशेने चालवा. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे अशक्य गोष्टी शक्य होतात, पण ती कृपा मिळवण्यासाठी पात्रता निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी अनुकरण करून तुम्ही तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वामी भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.